पवारांनी आरोप केलेली फाईल प्रफुल्ल पटेलांकडूनच आलेली होती। प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांना रात्री 8:30च्या सुमारास फोन केलेला होता। दरम्यान दादांच्या निधनाच्या आदल्या रात्री 8:30च्या सुमारास दादांशी फोनवरून चर्चा झाल्याची माहिती स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे। शेतकऱ्यांसंबंधित काम होतं, झेडपी निवडणुकीवर बोलणं झालं असं पटेलांनी म्हटलंय। आपली भेट कधी होईल असं दादांना विचारलं, यावर आपली भेट होणार नाही, 7 ते 8 दिवस दौऱ्यावर असेल असं दादांनी म्हटलेलं होतं असं प्रफुल्ल पटेलांनी सांगितलंय। अजितदादांच्या शोकसभेमध्ये त्यांनी ही माहिती दिली। अगली ही रात को करीब 8 साढ़े 8 बजे का समय था। फोन किया और कहा कि कुछ काम है, वहां के कुछ सार्वजनिक काम थे किसानों के संबंधित। तो बोले कि त्वरित मैं करता हूं। कुछ स्थानिक वहां जिला परिषद के चुनाव चल रहे हैं, उसके बारे में एक आध मिनट हमने जिक्र किया और मैंने दादा को कहा कि अब अपनी मुलाकात कब होगी। अब देखो, इसको नियति कहते हैं, संयोग कहते हैं, जो भी कहे, इसके शब्दों में मैं वर्णन नहीं कर पाऊंगा, लेकिन उन्होंने शब्द ये निकाले, प्रफुल्ल भाई, मराठी में बोले, प्रफुल्ल भाई आता अपनी भेट होणार नहीं, प्रफुल्ल भाई अपनी भेट अभी होगी नहीं। और कुछ पॉज के बाद बोले कि मैं 7-8 दिन क्योंकि दौरे पे रहूंगा तो मुझे आपसे मिलना नहीं होगा। मगर शुरू में जो एक वाक्य बोल गए और फिर रुके और फिर बोले, तो वो पहला वाक्य मेरे अभी भी वो मैं भूल नहीं पा रहा हूं। तर बीडमध्ये ऊसतोड कामगाराच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृह बांधलं जाणार आहे। 11 शासकीय वसतिगृहांच्या बांधकामासाठी 159 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवारांनी ही माहिती दिलेली आहे। अजित पवारांनी वसतिगृहाच्या उभारणीसाठी पाठपुरावा केला होता असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय। जिल्ह्यामध्ये एकूण 22 वसतिगृह प्रस्तावित असून त्यापैकी जागा उपलब्ध झालेल्या 11 ठिकाणांच्या कामांना आता प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे। तर बातमी आहे चंद्रपूर जिल्ह्यामधून। चंद्रपूर महापालिकेतील पदग्रहण सोहळ्यावेळी मुनगंटीवार जोरगेवारांमधील वाद पुन्हा एकदा समोर आलाय। महापौर आणि उपमहापौराच्या पदग्रहण सोहळ्यामध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। जोरगेवारांना न बोलावल्यानं जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांनी पदग्रहण कार्यक्रमावर बहिष्कार घातला। पत्रकार परिषदेनंतर मुनगंटीवारांनी अचानक महापौर आणि उपमहापौर पदाचा पदग्रहण सोहळ्याची घोषणा केली। स्थानिक आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांना निमंत्रण न दिल्यामुळे चंद्रपूर भारतीय जनता पक्षाचे नेते, स्थानिक आमदार या निवडणुकीचे प्रमुख आदरणीय किशोरभाऊ जोरगेवार यांना निमंत्रण न दिल्यामुळे आम्ही वॉकआउट केलं। आमचे जे आमदार आहे त्यांना का बरं निमंत्रण दिलं नाही म्हणून, तर ते म्हणाले की बा नाही दिलं जा, म्हणून आम्ही शेवटी 16 नगरसेवकांनी वॉकआउट केलं। ठीक आहे, जाऊ द्या, काही अडचण नाही की भारतीय जनता पार्टीवर टीका करणारे लोक आहे, पार्टी याची नोंद घेईल, त्यांना निमंत्रण दिलं होतं, त्यांना काय करायचं ते करू दे, काही अडचण नाही। स्थानिक आमदारांना बोलवलं ठीक आहे, बोलवलं नसेल मला